एक आई, एक पत्नी, एक मुलगी यांचा तो दिवस आहे, तो आहे एक वुमन्स डे. आणि काल वुमन्स डेचं आम्ही सेलिब्रेशन केलं होतं. सोसायटीमधल्या सगळ्या लेडीज एकत्र येऊन आम्ही केक आणला होता, बिर्याणी, कोल्ड्रिंक्स असं सगळं मागवलं होतं. आणि डान्स वगैरे, कोणाला काही बोलायचं असेल तर असं गेम्स वगैरे सगळं आम्ही ठेवलेले. खूप छान मजा आली. कपचे गेम होते, चिमट्याने उचलायचं होतं आणि ते बास्केटमध्ये ठेवायचं होतं. कोणी 4 ठेवले, कोणी 5 ठेवले. प्रत्येकजण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. कोणाला जमत होतं, कोणाला नव्हतं. मी तर चिमट्यामध्ये धरत होते आणि चिमटा सोडतच नव्हते, त्याच्यामुळे तो कप पडत नव्हता. पण मजा आली. असं वेगवेगळं काहीतरी म्हणजे एंटरटेनमेंट म्हणा किंवा थोडंसं घरापासून लांब, थोडंसं टेन्शन फ्री रोज आपण तेच करतो. तर त्याच्यासाठी हे केलं होतं. आणि ही एक रील बनवायला घेतलेलं, पण बनवायला जमली नाही. पण प्रयत्न केला आम्ही आणि तेवढंच आम्हाला काहीतरी वेगळं करायला मिळालं. एन्जॉय आम्ही स्वतः केला. सगळ्या घरातल्या टेन्शन्स वगैरे विसरून आम्ही थोडंफार आमचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. पण थोड्या वेळासाठीच ते करू शकतो आम्ही, कारण इतर वेळेला आमच्या मनामध्ये फक्त आमची फॅमिली, आमची मुलं, आमचे बाकीचे घरातले सगळे हेच विचार आमच्या डोक्यामध्ये असतात. आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स वगैरे केला. ह्या ताई आहेत, त्या खूप छान डान्स करत होत्या आणि त्यांचं बघून आमच्या इथल्या त्या भाभी आहेत, त्या शिकत होत्या. त्या पण प्रयत्न करत होत्या, पण छान करत होत्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी छान डान्स केला. त्याच्यानंतर लेडीजचा सगळ्यात फेवरेट पॉईंट म्हणजे फोटो. आणि मग छान असा फोटो काढला. आणि त्याच्यानंतर आमच्या इथं आली ट्रेन. आमची ही मैत्रीची ट्रेन खूप मोठी आहे आणि ही खूप छान आहे. ही अशीच कायम राहू दे असं आम्हाला वाटतं. आणि खूप छान आम्ही अशी ही ट्रेन, मोठीच्या मोठी ट्रेन बनवली होती आणि सगळ्यांनी खूप छान हे केलं. त्याच्यानंतर आम्ही मग बिर्याणी मागवलेली, ती एन्जॉय केली. आणि असा होता आमचा वुमन्स डे स्पेशल ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.